नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आजच्या व्हिडिओत आपण काय बघणार आहोत तर नेहमीप्रमाणे प्रत्येक गोष्ट पाहणारच आहोत की रिझल्ट पाहणार आहोत, बातम्या पाहणार आहोत. पण सध्या बॉन्ड मार्केट आणि इक्विटी मार्केट यांचा एकमेकांशी झगडा चालू आहे असं दिसतं आणि बॉन्ड मार्केटचा परिणाम इक्विटी मार्केटवर होतो आहे. कारण बॉन्ड यील्ड वाढत आहे. आता बॉन्ड यील्ड वाढत आहे म्हणजेच काय तर बॉन्डची किंमत कमी होते आहे. इंटरेस्ट रेटसारखं RBI बॉन्डचा जो कूपन रेट असतो तो वाढवत नाही. कूपन रेट तोच राहतो. म्हणजे 30 वर्षासाठी, 20 वर्षासाठी, 10 वर्षासाठी ज्या पिरियडचे बॉन्ड्स असतील त्याप्रमाणे. पण बॉन्डची किंमत मात्र जशी खरेदी विक्री येते त्याप्रमाणे किंवा सप्लाय येतो त्याप्रमाणे कमी होत जाते. म्हणजे पूर्वी 100 रुपये बॉन्डचा भाव असेल, 7 रुपये कूपन रेट मिळत असेल तर 93चा भाव झाल्यावरही 7 रुपयेच मिळतो. पण त्यावेळेला आपल्याला 7 रुपये कमी मोजावे लागतात. म्हणजेच इंटरेस्ट रेट किंवा कूपन रेट वाढला असं म्हटलं जातं त्याला. आणि तो आत्ता बॉन्ड यील्ड अशा पद्धतीने वाढत आहे. आता बॉन्ड यील्ड वाढायला लागलं म्हणजेच बॉन्ड स्वस्त मिळायला लागले की लोक बॉन्डकडे जास्त वळतात. कारण हे बॉन्ड हे सुरक्षित गुंतवणुकीचं साधन आहे. बॉन्डच्या बाबतीत रिस्क अजिबात नाही. म्हणजे एकदा तुम्ही 10 वर्षाचे बॉन्ड्स घेतलेत की ना त्याचा कूपन रेट कमी होत स्थिर राहतो. त्यामुळे सेक्युअर्ड इन्व्हेस्टमेंट, रिस्क फ्री इन्व्हेस्टमेंट बॉन्डमध्ये मानली जाते. तर बॉन्डचा रेट कमी झाला की जे बॉन्डमध्ये गुंतवणूक करतात त्यांच्यासाठी चांगलं. पण ज्या बँकांनी बॉन्डमध्ये गुंतवणूक केलेली असते त्यांच्यासाठी मात्र ते चांगलं नव्हे. कारण त्यांनी 100 रुपयाला घेतलेल्या बॉन्डची 92 रुपये 93 रुपये किंमत झालेली असते. त्याला म्हणतो आपण ट्रेझरी यील्ड. तर हे जे ट्रेझरी यील्ड आहे ते बॉन्ड यील्ड वाढायला लागलं की ट्रेझरी यील्ड किंवा ट्रेझरीतून मिळणारं इन्कम बँकांचं कमी होत असतं. त्यामुळे बॉन्ड मार्केट आणि इक्विटी मार्केट हे एकमेकांच्या विरोधात काम करतात. आता ट्रम्प साहेब काय म्हणाले, त्यांचं तर पाणी फार उथळ आणि त्यामुळे ते खळाळतं. पण खळाळतं जे पाणी त्याचा काही उपयोग नाही. ते जसं येतं तसं निघून जातं. तसं ट्रम्प साहेबांच्या घोषणा पुष्कळ. ते युद्ध हल्ला सुरू करणार होते पुन्हा. पण 3 राष्ट्रांनी त्यांना रिक्वेस्ट केली आणि 3 राष्ट्रांनी रिक्वेस्ट केल्यामुळे त्याच्यामध्ये कतार आहे, UAE आहे आणि सौदी आहे. या 3 राष्ट्रांनी रिक्वेस्ट केल्यामुळे त्यांनी त्यांच्या मध्यस्थीमुळे हा हल्ला पुढे ढकलला आहे असं आपण म्हणूया. इराणनी 14 पॉईंटचा प्रस्ताव दिलेला आहे. बहुतेक समझोता होईल असं या 3 राष्ट्रांना वाटत आहे. पण सगळ्यांना इराणनी परमाणु हत्यार बनवायला नको आहे आणि इराण हा प्रमुख मुद्दा सोडायला तयार नाही आहे. ह्या मुद्द्यावरच जर काही वाटाघाट किंवा समझोता झाला तरच युद्ध थांबेल असं दिसत आहे. सीगेट टेक्नॉलॉजी, मायक्रॉन,
वेस्टर्न डिजिटल हे शेअर पडले. आजचं वैशिष्ट्य म्हणजे 73 दिवस जे इराणचं शेअर मार्केट बंद होतं ते इराणचं शेअर मार्केट सुरू होईल आजपासून. आणि रशियन तेल घ्यायला बंदी केली होती. वेव्हरची डेट संपली होती, पण ही वेव्हरची डेट पुन्हा वाढवली आहे. आणि जे तेल ऑलरेडी लोड केलेलं आहे ते तेल घेता येईल, ते टँकर्स घेता येतील असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे जर भारताने रशियन तेल घेतलं असेल, ऑलरेडी लोड झालं असेल, तर भारताला त्याचा फायदा मिळू शकतो. डॉलर इंडेक्स 99वर आला आहे. 109वर क्रूड आहे. बॉन्ड यील्ड 4.59 आहे. आणि फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 2814 कोटीची. आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची सुद्धा खरेदी आहे 2682 कोटीची. बरेच दिवसांनी असा दिवस उगवला आहे की ज्या वेळेला फॉरेन इन्व्हेस्टर्स आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स दोघांचीही खरेदी आहे. पुट शॉर्ट दिसत आहेत, हे आणखीन एक वैशिष्ट्य आहे. आता आपण रिझल्ट पाहूया. ॲस्ट्रल तिन्ही गोष्टी वाढल्या. 2.50 रुपये डिव्हिडंड. GIC प्रॉफिट कमी झालं आहे, रेव्हेन्यू कमी झालं आहे, पण डिस्बर्समेंट 29% इयर ऑन इयर बेसिसवर वाढले आहेत. GNFC गुजरात नर्मदा फर्टिलायझर कॉर्पोरेशन रिझल्ट चांगला आहे. 21 रुपये डिव्हिडंडसुद्धा दिला आहे. GNFC तेजीत राहू शकतो रिझल्टप्रमाणे. डोम्सचा प्रॉफिट वाढला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन कमी 3.65 रुपये. त्रिवेणी टर्बाईन प्रॉफिट वाढला, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी. HLE ग्लास कोट प्रॉफिट कमी, मार्जिन कमी, रेव्हेन्यू वाढलं. सीमॅकचा रिझल्टही चांगला आहे. प्रत्येक गोष्ट वाढली आहे. 2 रुपये डिव्हिडंड दिला आहे. शेअर तेजीत राहण्याची शक्यता. शिवालिक बायमेटल यांचाही रिझल्ट चांगला आहे. 2 रुपये डिव्हिडंड. सुब्रोस प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढला, मार्जिन कमी, 3 रुपये डिव्हिडंड. GE व्हर्नोवा यांचा रिझल्ट चांगला आहे. 10 रुपये डिव्हिडंड. शेअर तेजीत राहील. ॲफकॉन ही फायद्यातून तोट्यात गेली आहे. 111 कोटीचा फायदा होता, 88 कोटीचा तोटा आहे. रेव्हेन्यू कमी झाला आहे, मार्जिन कमी झालं आहे. ॲफकॉन मंदीत राहील. 2 रुपये डिव्हिडंड. IGL प्रॉफिट कमी, मार्जिन कमी, रेव्हेन्यू वाढलं. 63 मून्स तोट्यातून फायद्यात आली आहे. 20 कोटी तोटा होता, त्याचा 22 कोटी फायदा आहे. रेव्हेन्यू वाढला आहे, पण हा फायदा जो झाला आहे तो वन टाईम गेनमुळे झाला आहे. 94 कोटी वन टाईम गेन. बजाज स्टाईल लॉस वाढला, रेव्हेन्यू वाढला, मार्जिन कमी. पूर्वांकारा तोट्यातून फायद्यात 88 कोटी तोटा होता, तो 110 कोटी फायदा. रेव्हेन्यू वाढला, मार्जिन वाढलं, रिझल्ट चांगला दिसतो आहे. JK पेपर रिझल्ट चांगला आहे. 4 रुपये डिव्हिडंड. सन फार्मा ॲडव्हान्स रिसर्च म्हणजे आपण स्पार्क म्हणतो, यांचाही रिझल्ट चांगला आहे. तोट्यातू63 फायद्यात. रेव्हेन्यू वाढला आहे आणि 60 कोटी तोटा होता, त्याचा 1763 कोटी फायदा. टिमकेन
प्रॉफिट कमी झाला, मार्जिन कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, 2 रुपये 50 पैसे डिव्हिडंड. IOC प्रॉफिट कमी, मार्जिन कमी, रेव्हेन्यू वाढलं, 1 रुपया 25 पैसे डिव्हिडंड. ॲजॅक्स इंजिनिअरिंग AJAX ॲजॅक्स इंजिनिअरिंग प्रत्येक गोष्ट वाढली. ॲसोसिएटेड अल्कोहोल प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन वाढलं. काही बातम्या आहेत त्या बघूया. डेक्कन गोल्ड 1200 मीटर त्यांनी ड्रिलिंग केलं छत्तीसगड युनिटमध्ये. त्यानंतर त्यांना निकेल आणि कॉपर मिळालेलं आहे. व्हॅस्कॉन 132 कोटीसाठी रिलायन्सकडून त्यांना लेटर ऑफ इंटेंट मिळालं. आयशर मोटर आंध्रमध्ये 216 एकर जमीन कपॅसिटी एक्सपान्शनसाठी ते घेणार आहे. अशोक लेलँड 28 मेला फंड गोळा करण्यासाठी बैठक करेल, तर नारायण हृदयालय 22 मेला बैठक करेल आणि वायरॉक 27 मेला बैठक करेल. तिघेही जण फंड कसे गोळा करता येतील यासाठी बैठक करणार आहेत. इकराची सबसिडियरी इकरा ॲनालिटिक्स हिने 54 रुपये डिव्हिडंड दिला आहे. AVG हे राईट्स इश्यू करणार आहेत. तुमच्याजवळ 33 शेअर असतील तर तुम्हाला 8 राईट्स मिळतील. याची रेकॉर्ड डेट 21 मे आहे. बजाज ऑटो इंटरनॅशनल होल्डिंगनी 80 मिलियन युरोमध्ये 80 मिलियन युरो एवढे आउटस्टँडिंग ड्यूज मॉर्गन चेस आणि DBS बँकेला पेमेंट केलं आहे. म्हणजेच आउटस्टँडिंग ड्यूज जे होते त्यांनी फेडले आहेत 80 मिलियन युरो. विकरण NOPL सोलर प्रोजेक्टमध्ये 40% स्टेक 5 कोटी रुपयाला विकरणनी घेतला. केमप्लास्ट मेलर प्लांटमध्ये R32 रेफ्रिजरंट गॅसचं उत्पादन त्यांनी सुरू केलं. वारी रिन्युएबल तुर्कस्तानबरोबरचा किंवा तुर्कीबरोबरचा बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम त्याच्यासाठी त्यांनी करार केला. लुपिन रेवेफेनासिन इनहेलेशन सोल्युशन याच्यासाठी USFDAकडून त्यांना ॲप्रुव्हल मिळालं आहे. BLS ई सर्व्हिसेस 157 कोटी रुपयाला अत्याधुनिक टेक्नॉलॉजी घेण्यासाठी त्यांनी करार केला आहे. अडाणी ही $275 मिलियन एवढे पेनल्टीसाठी ते अमेरिका ट्रेझरीला ते देणार आहे. कारण त्यांचा इराणच्या संबंधात केस चालली होती. आधी पेनल्टी त्यांना लावली होती 384 मिलियन, पण त्यांनी कोऑपरेशन केलं म्हणून ही पेनल्टी कमी झाली आहे. 384वरनं 275 झाली आणि त्याचं पेमेंट त्यांनी अमेरिकन ट्रेझरीला केलं. त्यामुळे अडाणी ग्रुपचे शेअर आज तेजीत राहू शकतील. विशेषतः अडाणी पॉवर, अडाणी एंटरप्राइजेस, अडाणी पोर्ट. हायडलबर्ग सिमेंट मध्य प्रदेश पोल्युशन बोर्डाने खांडवा ब्लेंडिंग युनिटला संमती दिली आहे. आता काही कुठले शेअर तेजीत कुठले मंदीत राहतील हे बघूया.
एकच गोष्ट समजली आहे नवी, एलॉन मस्कनी ओपन AIवर केस केली होती, त्या केसमध्ये मस्क हरले आहेत, तर ते अपील करणार आहेत असं त्यांनी सांगितलं आहे. आधी तेजीतले शेअर पाहूया. सन फार्मा, भारती एअरटेल, BEL, अडाणी एंटरप्राइजेस, पूर्वांकारा, JSW स्टील, अंबुजा सिमेंट, अडाणी पॉवर, स्पार्क, GNFC, कोटक बँक, पिरामलच्या तेलंगणा युनिटला एस्टॅब्लिशमेंट रिपोर्ट मिळाला आहे USFDAकडून, म्हणजेच USFDAची काही तक्रार नाही. IOC, इक्रा, BPCL या आठवड्यात 2 वेळेला पेट्रोल डिझेलचे रेट वाढवण्यात आले आहेत. GE व्हर्नोवा, CMAC, पेटीएम, अर्बन, आयशर मोटर, GNFC, ज्युबिलंट फार्मोवा, नॉलेज मरीन, त्रिवेणी टर्बाइन, JK पेपर, मॅक्स हेल्थ, IKS म्हणजे इन्व्हेंटरस नॉलेज सोल्युशन, पूर्वांकारा, लुपिन, डोब्स, पॉवर ग्रिड, मॉन्टे कार्लो, HPCL, IG पेट्रो, इंडसइंड बँक, ॲक्सिस बँक. तर मंदीमध्ये ॲपकॉन. मी 13 आणि 14 जूनला ठाण्याला कोर्स ठेवला आहे. फंडामेंटल टेक्निकल दोन्ही गोष्टी कोर्समध्ये शिकवल्या जातील. शनिवार रविवार 2 दिवस असेल, शनिवार 6 तास, रविवार 6 तास. ज्याला कोणाला चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507, 9699615507 या नंबरवर तुम्ही कोर्सविषयी चौकशी करू शकता. बघूया आज मार्केट कसं चालतं आहे. नमस्ते.